नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे सकाळची, वाजलेले आहेत 11:15 आणि आता मी टायगरची ग्रूमिंग करते। तर माझा बाबल्या तयारीतच आहे, तो बघा तिकडे मला आवाज देतोय, चल मम्मा चल आहे ना, कुठे जायचं, ये ये इथं बोलवायला येतोय, बोला हात चल, हे बघा पकडतोय हात, चला हा चला ओट्यावर चल, इकडून हा इकडून चल, गुणाचं ग माझं बाळ ते, अगं माझा गुन्हाचा बाळ, आणि हा एक माझा गुन्हाचा बाळ बसलाय, हा बघायचं, हा माझ्या गोल्या, हा फॉरनर इथं बसलाय है ना। आता बघा इथे येऊन बसला, केस काढ माझी, केस काढ है ना, कालू कालू केस काढू, अगं बाई बघा असं त्याचं, हा बरं वाटतं त्याला केस काढली की ना। हा बा अले आपला व्हिडिओ बघायला, आपला कॅमेरा पकडायला कोण नाही बाबुली, इथं गुड, हे बघा टायगरचा पाय का हलवतो माहिती आहे का, त्याला इथं असं केलं ना की त्याला गुदगुली होते, म्हणून तो ना त्या पाय हलवितो है ना। तर मी आता त्याची अशी केस सगळी काढून घेते, मला पण आता एका हाताने जमना झालंय, कोणतरी पाहिजे होत आहे ना तागुली, ते बघ, नो बाबू नो खाजी कुजी, चंगू मंगूचा व्हिडिओ काढूया आपण। टायगर कुठे गेले चंगू मंगू, किती बरं वाटतं बघा माझ्या बाबल्याला हे ना, लय बरं वाटतं। आणि टायगर असं खाजवलं जातं ना, त्याला अंगाला खाज येते, तर केसांमुळे होतं, डॅन्ड्रफमुळे होतं। ओके ओके अरे सेल्फी शीट आलेली आहे, लाईट लावून झाले होते का कोणी, लाईट लावली तुम्ही, लाईट लावली, बटन लावलं, पैसे घेतले आमच्याकडून लाईट लावायचे, पैसे 500 रुपये घेतले बघा। अरे बापरे, अशी शेजारी असतात काय, 500 रुपये दिले नाही अजून, हे माझेच पैसे सुट्टे घेतलेत। टायगर ते पैसे घेतात बघ बालू मामा आपल्याकडून, त्यांना सांग टायगर, त्यांना सांग। अरे लगेच पळायचं काम काय करतो, माणसं मध्ये थांब। ए बालू मामा लाईट लावली का, हा 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 बघा हा बटन, हा बटन मस्त ना, बरं झालं गावात नाही उजेड नाही येत, सगळ्या बंद आहेत बाकीच्या। अहो आम्हाला आता सगळ्या लाईटिंगची सवय लागली, त्याच्या बाजूची इकडे खालती, हा हे बघा आता आम्हाला या 4 लाईटीची सवय झालेली ना, आणि या 2 लाईट 3 महिने झाले बंद होते, आम्ही 4च्या 4 लावत होतो। तर आमचे इलेक्ट्रिशियन आले, बाजूलाच राहता शेजारी, तुम्ही म्हणाल असा कसा इलेक्ट्रिशियन उघडा चालाय, बालू मामा आहे आमचे, व्हिडिओ मध्ये काय पण दाखवू नका, बॉडी बिल्डर बघा असू द्या, काय नाही। तर लावले आता, बघूया आता बघा उजेड किती कमी झाला ना, काळ हा ना, आणि उजेड कमी का वाटतोय ह्याचा, सवय झाली आता ती पहिल्या जास्त जाऊ द्या आता सगळं ठेवायला चालू, जाऊ द्या। सगळं कशाला बदली, कशाला तू बदलूच ठेवायची, हँडशेक बिनशेक नाही कळत, तो डायरेक्ट मराठी मॅन आहे, जे काय हात मिळवा ना, त्याला हात पाय दाबायला लागतात, त्याचे पाय दाबत बसाल का तुम्ही, असं पण आहे, हा मग आहे ना दागुली, तो म्हणतो पाय दाबा सेवा करा, हा ते बघा देतोय, घ्या हा घ्या आता, हा दाब म्हणाव, दाबा तुम्ही हातात पकडायला त्याचा हात, हा हा दाबा, असं दाबत राहायचं मग, लक्स वेनस किती वाढत चाललंय। तर आता आपण चिकनचं कालवण मी आज करणार आहे। तर इथं बघा आता मी चिकन ठेवलेलं आहे शिजायला कुकरमध्ये, आणि एकीकडे मी भाकऱ्या बनवायला घेते। तर बाजरीच्या भाकऱ्या आहेत, इथे कुकरमध्ये चिकन शिजतंय तोपर्यंत म्हटलं चला भाकऱ्या बनवून घेऊया। बाजरीच्या भाकऱ्या, आम्ही बाजरीच्याच भाकऱ्या खातो, ज्वारी बाजरी मिक्स असं पीठ दळून आणते मी। मला बरेच माझे सबस्क्रायबर बोलत होती, म्हणजे माझी फॅमिली म्हणत होती की ताई कधीतरी आम्हाला रेसिपीसुद्धा दाखवत जावा। मला सुद्धा आवडतं तुम्हाला असं माझ्या म्हणजे रेसिपी शेअर करायला, पण कसं असतं कॅमेरा पकडायला माझ्या
जवळ कधी कधी घरात कोण नसतं, त्यामुळे कसं आहे आता काय करायचं मग, आणि त्यात मला वेळ होऊन जातं, कामामध्ये जमत नाही. तर ठीक आहे, चला आता पहिले भाकरी करून घेऊया. तर आता पीठ मळून झालं माझं भाकरीचं, आता भाकरी करून घेऊया. इकडे कुकर पण म्हणजे शिट्टे झालेले आहेत, चिकनचे 3 शिट्ट्या करून घेतल्या. चिकनच्या शिट्ट्या कशा म्हणजे कुकरला चिकन लावलं ना तर मस्त मऊ असं शिजतं. त्यामुळे तवा खूप गरम झाला. गरम झालाय, तवा काळा झालाय, कारण त्याच्या आधी मी काय केलंय, सर्वात आधी आता कांदा खोबरं हे भाजून घेतलं. म्हणजे जसं जमलं तसं पटापट पटापट करायचं काम केलं. उशीर झाला एकतर मला, तरी त्यातल्या त्यात बोलली चला करूया आपला आज व्हिडिओ शूट चिकनचा. भाकरी थापली, लेफ्टी आहे ना म्हणून पटापट होतो. नाही, तुम्ही लेफ्टी रायटी दोन्ही आहे. हा, रायटी पण आहे मी, पण जास्त 80%, 80 नाही 90%. याच्याने फक्त लिखाण माझं होतं बस, रायटिंग. आणि कपडे धुताना सुद्धा ह्याच्यानेच, पण कधी हात दुखायला लागला तर मग याच्याने. असं गावाला पण ना मी गेलेली ना आता, तेव्हा काय केलेलं मी, हा शेंगा, वाटाण्याच्या शेंगा ना आमच्या बाबूनी ना म्हणजे माझ्या भावानी किती आणलेल्या, 2 किलो घेतलेल्या. त्या 2 किलो वाटाण्याच्या शेंगा मी पटापट 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 असे सोलल्या. आई म्हणते ना, आई नाही आमची आत्या आजी होती, ती म्हणते बापरे यांनी एवढ्या पटापट कशा काय सोलल्या. मग आमचा बाबू मामा बोलतोय, म्हणजे बाबू यांचा मामा, बाबू म्हणतोय की ती आहे ना डावखुरी, तिच्या हाताला लय स्पीड आहे, तू तिला दे काय पण सोलायला, ती पटापट दिल सोडून. असं डावखुरे लोकांचं म्हणजे कसं स्पीड असतो हाताला. आता इथं बघ भाकरी आहे ना, मी मगाशी टाकली, एकदा पाणी मारलं आणि पलटी मारली, त्याच्या परत पलटी केली नाही. तर आता अशी अधूनमधून चेक करायची आपण, व्यवस्थित अशी चांगली भाजलेली आहे ना. आता पलटी मारायची अशी, गॅस बारीक. आता ती आपोआप पूर्ण भाकरी फुगणार बघा तुम्ही, कुठेही काही तिला हे होणार नाही, ब्रेक न होता अजिबात. आणि नाही फुगली की आपण तिला असं हे करायचं, जिथून हवा पास होत असेल ना तिला दाबायची. गावाला आराखाली हे करतात ना कुरकुरीत. आराखाली म्हणजे? आरा म्हणजे ते नसतं का कोळसा, आणि ते निखारे निखारे. तरी बघा मस्तपैकी सगळीकडून अशी भाजलेली आहे भाकरी है ना. आता ह्या चपात्या आहेत ना दुपारच्या, त्या माझ्या येडी आणि गोऱ्यासाठी, शिवाय भात पण. आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी ते बघा चिकन वेगळं शिजवलेलं आहे, बघितलं त्या ब्लॅक कुकरमध्ये आहे ना. येडी आणि ते तिघांसाठी आज त्यांना त्याच्यामध्ये जेवण, त्यांना म्हणजे टायगरला जे आणलंय ना जेवण, टायगरला जे कढी पीस मागवलेत ना त्यामध्ये एक्स्ट्रा मी त्यांच्यासाठी सुद्धा मागवते आणि त्यांना पण देते. चला, शेवटची भाकरी माझी झालेली आहे आणि मस्तपैकी अशी टम्म फुगलेली आहे ना. आता मी तर इथं बघा, आता चिकन शिजलंय का बघू द्या. हां, मस्त वास निघाली. तर हे बघा चिकन पण चांगलं असं स्मूथ शिजलंय. भाकरी आता सर्व बाजूनी चांगली शेकली. मी गॅस आता बंद करून देते आणि चिकनला फोडणी देते. तर चिकनच्या फोडणीसाठी मी इथे थोडासा अर्धा कांदा कापून घेतलेला आहे, एक जो बारीक आकाराचा लहान टोमॅटो चिरून घेतला आहे, आणि इथं बघा हे मसाला वाटला आहे. तर मसाल्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर, सुक्कं खोबरं आणि कांदा याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे या चिकन पुरतं. तर चला आता फोडणी देऊन घेऊया. तेल घालून घेते, तेजपत्ता घातलाय यामध्ये. चिकन म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त आहे ना. तेजपत्ता तेल तापायची वाट बी बघत बसत नाही, लगेच त्यामध्ये कांदा घालून घेते, कारण तेल तापल्या कांदा टाकला की तरतर. अगोदरच घालायचं, नंतर घालायचं, आधी घालायचं. कांदा आता मस्तपैकी लालसर झालेला आहे आपला. तर यामध्ये आता सुके मसाले घालून घेते. गॅस थोडा बारीक करते. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, माझा घरगुती गरम मसाला नसल्यामुळे मी चिकन मसाला बाहेरून विकत आणते. लाल मसाला,
काळ्या मसाल्यामध्ये मी करते, मला चिकन मटण आवडतं, पण आमचा समीर खात नाही, तर तो म्हणतो की लालमध्येच करत जा. तर एव्हरेस्टचा हा चिकन मसाला आणते मी त्यामध्ये टाकायला. हे बघ मस्तपैकी असा सुक्का मसाला सगळा या तेलामध्ये फ्राय करून घेतला ना, मग त्याला चांगली अशी तरी येते. आणि हा टोमॅटो पण आता घालून घ्यायचा. सुके मसाला घातल्यानंतर मी टोमॅटो घालते. त्यानंतर हा चिकन मसाला, त्याचा स्मेल खूप छान येतो आणि मला हा आवडतो. तुमच्याकडे जर घरगुती गरम मसाला असेल तर तुम्ही तोही घालू शकता, असं नाही आहे मी घातला म्हणून तुम्ही घाला, असं काही नाही. तर आता बघा आपला चिकन मस्तपैकी सॉफ्ट असं शिजलं आहे. हे बघा आहे ना, मस्त असं नरम शिजलं. तो पण आता यामध्ये असा घालून घ्यायचा सगळा. अच्छा, वाटण नंतर घालता? हां, वाटण नंतर. आता बघ कसं तरी आली त्याला, तेल हे बघ है ना. आता वाटण घालून घ्यायचं यामध्ये. पहिले मी हे झाकणाचा जो आहे ना तो काढून घेते. आणि वाटण कसं आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार घालायचं. कधी कधी मसाला जास्त होतो ना, आपला अंदाज नसला ना तर जास्त सुद्धा होतो. आणि बिन पाण्याचं वाटण आहे माझं, पाणी घालत नाही मी मिक्सरमध्ये वाटताना, आणि होतं माझं बारीक बिन पाण्याचं. आता गरजेनुसार जेवढं पाणी लागेल तेवढं जे मसाल्याचा हात आहे ना मी ते पहिले धुवून घेते. आणि झाकणाला जो मसाला चिकटलाय ना तो पण धुवून यामध्ये घालून घेते. एवढं कशाला वाया घालवायचं. हा मसाला आता सगळा एकत्रित करून घ्यायचा मस्तपैकी. आणि जेवढा आपल्याला या रश्श्याला दाटसरपणा हवाय किंवा पातळ हवाय असं करायचा. बस. त्यानंतर एक 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची. तर बघा आता माझा मसाला आहे ना याच्यामध्ये थोडा कमी वाटतो. हा जो उरलाय तो पण मी घालून घेते. टायगर माझा बाहेर बसलाय. कुठे गेलाय टायगर? तिकडे बसलाय का? मी त्याला आवाज देते बघा. आता बसलेला आहे. हा बसलाय तो तिथे बसलाय. ए बाबल्या, आपल्या मुंबईमध्ये विषारी हवा. हा आली तू, आली आली आली. अगो बाई आली तू, आली. अगं माझं बाळ, ते गुन्हाचं बाळ, हे माझ्या गुन्हाचं बाळ आलं. हो पप्पू दे, पप्पू दे. अगो माझ्या बबलीला पप्पू दे, पप्पू दे. हा झाली. जेवायला येशील ना, येशील ना. येईल बोलतोय. येणार येणार. तर दादा बसलाय ना त्या जातो बघ तिथे, म्हणून लय शायनिंग मारू नको, समजतस ना. मी दादाला सांगेल याला मारू, हे कर, याला फटके दे, फटके सांगू. इकडे नको, तुझ्या नको नादी लागू. मग मी जाणार गावाला, जाते गावाला. तो बघ जाते, जाऊ दे. चालले मम्मी गेली. जाऊ दे, मी आहे टायगर. टायगरची मम्मा गेली. आपण कलेजी खाऊ. तू पण उकडून कलेजी खा त्याच्यासोबत भातात टाकून. अगं मगाशी काय झालं माहितीये का, मी गेली दुकानात. हा काय करतो माहितीये का, तुम्हाला मी सर्वांना सांगते. दुकानात जायला लागली ना, मागं येतो. तुम्ही मागं पण बघितलं असेल, लगेच मागं येतो. चप्पल घालायला लागली, पैसे जरी घेतले, असे खिशात पैसे ठेवले, ह्याला कसं कळतं लगेच काय माहिती, लगेच पुढे जाऊन उभा राहतो. तुम्ही मगाशी काय केलं, हा ना तिकडे बाहेर बसलेला आणि तो खाजबाईसाठी मागं असं फक्त त्यांनी मान केली असं तेवढा चान्स मारून पटापट गेली दुकानात. ह्याला काय कळलं का, म्हणजे आला घरामध्ये, इकडं जातोय तिकडं जातोय, मम्मा गेली कुठं, शोधतोय भेटो ना. तेवढंच मी आली दुकानावरून आणि त्याला आईस्क्रीम आणलेला. तसा आल्या पोगायला लगेच बघायला आला. हे म्हणतो तू कुठे गेले, म्हणले दुकानात गेलेली. मी तुम्हाला सांगितलं. आता त्यांना आवाज द्यायला गेली, मी चालले हो दुकानात. हा लगेच ऐकतो, हा माझ्या आधी पुढे जाऊन उभा राहतो. असं आहे. म्हणलं याला सांगायचंच नाही, गपचूप गेली. मला शोधत बसलेत आणि ही पण आली, मी पण शोधत बसते त्याच्याबरोबर. हा मी बोलली कुठे गेले, बोलतात मला माहिती नाही. मी बोलली या कुठे लपून बसलाय का. आणि आले आणि मग म्हणतात या दोघं शोधताय, म्हणतात तुला आतमध्ये. ती पण शोधते, हा पण शोधते. मला वाटलं येडी आली का काय घरामध्ये. म्हणली येडी कशी काय घरात घुसली. म्हणतात येडी नाही आली, अश्विनी आले जा. असं
तर चला आपल्या हे बघा रस्स्याला उकळी यायला लागलेली आहे. आणि मस्त असा वास पण सुटलाय. हा वास त्या एव्हरेजचा जो मसाला आहे ना त्याच्याने. चला याला आता मी 5 मिनिटं मंद गॅसवरती झाकण मारून उकळी काढते एक, म्हणजे जेवायला घेऊ आपण. चला